नमस्कार मित्रांनो, डॉक्टरांना आपण सर्वजण देवाचा दर्जा देतो, परंतु एखादा डॉक्टरच जर माणसांना वाचवण्याऐवजी त्यांना मारत असेल तर त्यास काय म्हणावे। असाच एक डॉक्टर ज्याची हैवानियत पाहून राक्षसही लाजेल, त्याच डॉक्टर डेथची कहाणी या शॉर्टमधून पाहूया। गोष्ट आहे देवेंद्र शर्मा या डॉक्टरची, जो आयुर्वेदिक डॉक्टरपासून सिरियल किलर बनला। 1984 मध्ये बिहारमधून BMS पूर्ण करून देवेंद्र शर्मा याने राजस्थानमधील दौसा येथे जनता क्लिनिक नावाने दवाखाना सुरू केला। परंतु साल 1994च्या एका गॅस एजन्सीच्या डीलमध्ये त्याला मोठा तोटा झाला आणि हा डॉक्टर गुन्हेगार बनला। त्यानंतर त्याने नकली गॅस एजन्सी सुरू केली आणि हळूहळू तो किडनी ट्रान्सप्लांटच्या रॅकेटमधला एक दलाल झाला। 1998 ते 2004 पर्यंत शर्मा याने देशातील विविध भागातून 125हून अधिक अवैध किडनी ट्रान्सप्लांट केले। यात अनेक डॉक्टर्स आणि दलाल सामील होते। या डॉक्टरची गुन्हा करण्याची पद्धत अनोखी होती। तो आपल्या साथीदारांच्या मदतीने टॅक्सी आणि ट्रक ड्रायव्हरला खोट्या भाड्याच्या बहाण्याने बोलवायचा, त्यानंतर रस्त्यात त्यांची हत्या करून त्यांची वाहने काळ्या बाजारामध्ये विकायचा। यातून गाडी विकण्याचे आणि किडनी ट्रान्सप्लांट करण्याचे पैसे त्याला मिळायचे। तसेच एकदा त्याने खून करताना आनंद मिळायचा असेही विधान केले होते। तो हे मृतदेह UP मधील हजारा येथील नाल्यात मगरींना भक्ष्य म्हणून खायला द्यायचा। मगरी मृतदेह गिळून घेत असल्याने खुनाचा पुरावा राहायचा नाही। डॉक्टर डेथच्या म्हणण्यानुसार 50 खुनाच्या पुढे त्याने खुनाची गिनती बंद केली, परंतु त्याने 100 पेक्षाही अधिक खून केल्याची शक्यता वर्तवण्यात येते। क्रूरतेची सीमा गाठणाऱ्या या डॉक्टरला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी आशा बाळगूया। अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद।